खंडातील सर्वात मोठा मॉल म्हणून ज्याची ब्रँडिंग केली जायची तो मॉल म्हणजे भांडूपमध्ये स्थित असलेला द ड्रीम्स मॉल। पण आता हा ड्रीम्स मॉल ओसाड पडल्याने भांडूपकरांचे स्वप्न मात्र स्वप्नच राहिले आहे। एकेकाळी गजबजलेला हा मॉल आज मात्र ओसाड पडलेला आहे। भांडूपकरांच्या अपेक्षा आणि स्वप्नांशी जोडला गेलेला हा प्रकल्प आज स्वतःच एक अपूर्ण स्वप्न बनल्याचं चित्र पाहायला मिळतंय आणि त्यामुळे भांडूपकरांचं जे स्वप्न होतं ते स्वप्नच राहिल्याची भावना व्यक्त केली जाते। मात्र आता या ओसाड पडलेल्या ड्रीम्स मॉलची चर्चा पुन्हा एकदा रंगू लागलेली आहे आणि याचं कारण म्हणजे समाज माध्यमांवर व्हायरल झालेला तो एक व्हिडिओ, ज्या व्हिडिओच्या माध्यमातून पाहायला मिळतंय की हे तरुण तरुणी थेट या बंद असलेल्या ओसाड पडलेल्या ड्रीम्स मॉलमध्ये सुरक्षा तैनात असताना देखील आत प्रवेश करतात। थेट या मॉलच्या आत असलेल्या थिएटरपर्यंत ते जातात आणि तेथे चित्रीकरण देखील करतात। या व्हिडिओमध्ये काही कॉलेज तरुण तरुणी मॉलच्या एका बाजूने असलेल्या मार्गातून सहजपणे आत प्रवेश करताना दिसत आहेत। पडझड झालेल्या भागांचे चित्रीकरण करत ते जीर्ण अवस्थेतील जिन्यांच्या सहाय्याने तळमजल्यावरून थेट तिसऱ्या मजल्यापर्यंत पोहोचतात। अंधाऱ्या मार्गांमधून मोबाईलच्या टॉर्चच्या सहाय्याने वाट काढत ते बंद पडलेल्या थिएटरपर्यंत जातात। थिएटरमध्ये काही तरुण आसनांवर उड्या मारताना दिसत आहेत, तर काही जण ड्रोन कॅमेऱ्याच्या सहाय्याने मॉलचे चित्रीकरण करताना आढळत आहेत। या गटामध्ये एका तरुणीचाही समावेश आहे। दरम्यान एका तरुणाने वरच्या मजल्यावरून खाली बॉल फेकल्यानंतर झालेल्या आवाजामुळे सुरक्षा रक्षक सतर्क होतो आणि मॉलमध्ये कोणी आहे का याची पाहणी करण्यासाठी आत प्रवेश करतो। मात्र याची चाहूल लागताच संबंधित तरुण तातडीने मॉलमधून बाहेर पडतात। या व्हिडिओमुळे ड्रीम्स मॉलमध्ये किती सहजपणे प्रवेश मिळू शकतो हे समोर आलंय। या जीर्ण अवस्थेतील मॉलमध्ये यापूर्वी दारुडे, नशेखोर आणि प्रेमयुगुलांचा वावर असल्याच्या तक्रारी वारंवार समोर आल्यात। आता सर्वसामान्य तरुणही या ठिकाणी पोहोचत असल्याने सुरक्षेचा मुद्दा अधिक गंभीर बनलाय। विशेष म्हणजे मॉलची अवस्था अत्यंत धोकादायक असून अनेक ठिकाणी पडझड झाली आहे। अशा परिस्थितीत एखादी दुर्घटना घडल्यास त्याला जबाबदार कोण? समाज माध्यमांवर व्हायरल झालेला या व्हिडिओ नंतर आता हा ड्रीम्स मॉल एखाद्या अनैतिक कृत्याचा साक्षीदार बनतोय की काय अशी भीती आता व्यक्त केली जाते। व्हिडिओ जर्नलिस्ट विशाल चव्हाणसह विद्या अमृतकार, शहर मुंबई। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा। बेल आयकॉन दाबायला विसरू नका।